मराठीमध्ये 2 तगड्या फिल्म्स एकाच दिवशी प्रदर्शित होतायत हा योगायोग तसा फारसा येत नाही, परंतु आता हे असं होण्याचे चान्सेस वाढलेत। आता हेच पहा ना, कट्यार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई 2 अगदी एकाच आठवड्यात लागोपाठ रिलीज होतायत। म्हणजे मुंबई पुणे मुंबई 2 12 नोव्हेंबरला आणि कट्यार काळजात घुसली 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय। त्यामुळे मराठीत पहिल्यांदाच 2 बड्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची रेलचेल पाहायला मिळणार आहे। अर्थात हे झालं एक उदाहरण, परंतु 2016च्या जानेवारी महिन्यातही कदाचित असा काहीसा सीन पुन्हा होणार आहे। SL विजनचा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट 1 जानेवारी 2016ला प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचं संगीत असणार आहे अजय अतुलचं। चित्रपटाचा टीझर नक्कीच प्रॉमिसिंग झालाय यात शंका नाहीये आणि या टीझरने चित्रपट काय असेल याची उत्सुकता वाढवली आहे हेही नक्की। परंतु 1 जानेवारीला प्रदर्शित होईल अशा आणखी एका मोठ्या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे, ती म्हणजे अक्षय कुमार निर्मित संजय जाधव दिग्दर्शित दादा या मराठी चित्रपटाची। दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित दादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय तो 1 जानेवारी 2016ला आणि ही अशी माहिती स्वतः अक्षय कुमारने दिली होती। त्यानंतर या सिनेमाबाबतच्या अपडेट्स तशा काही जास्त चर्चेत नव्हत्या, पण सध्या तरी 1 जानेवारी 2016ला 2 मराठी चित्रपट आणि तेही बिग बॅनरवाले चित्रपट एकमेकांना टशन देतील असं दिसतंय। सो 12 आणि 13 नोव्हेंबरच्या बॉक्स ऑफिस टशन नंतर आता 1 जानेवारी ही धमासा नसेल असं दिसतंय। मराठी चित्रपटांच्या या बॉक्स ऑफिसवरच्या नव्या सीनबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही पाहताय राजश्री मराठी।